नमस्कार. सिडूरच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 जानेवारी 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. लोक आपल्याबद्दल काय बोलतात त्याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात त्याचा विचार करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नमस्कार. आपण पाहत आहात सिटी न्यूज स्पेशल बुलेटिन. पंचवटी चौकातील अतिक्रमण विरोधी मोहीम मनपाने बेधडक राबवली आहे. पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात सिटी न्यूजने आवाज उठवताच प्रशासन जागे झाले आणि मोठी कारवाई करण्यात आली. पण ही कारवाई खरोखरच प्रभावी ठरणार का? चला पाहूया संपूर्ण अहवाल. पंचवटी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता. फुटपाथवर वाढलेल्या व्यावसायिकांनी रस्ते आणि पादचारी मार्ग अडविले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सिटी न्यूजने या प्रश्नावर प्रकाश टाकताच प्रशासन सतर्क झाले आणि अखेर अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मनपा अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केलेत. यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. प्रश्न असा आहे की ही कारवाई तात्पुरती आहे की कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या आधीही अशा मोहिमा राबविण्यात आल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली. अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही. ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत थेट आता अतिक्रमण विभाग या पंचवटी चौकात दाखल झालेला आहे. थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे. फुटपाथवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची माहिती मिळताच अतिक्रमण मनपा विभाग दाखल झालेले आहेत आणि नक्कीच या पंचवटी चौकामध्ये विद्यार्थ्यांची, नागरिकांची, वृद्ध नागरिकांची मोठी संख्या होत असल्याने अनेकांना रस्त्यावर बाहेरगावी जाण्याकरिता उभं राहावं लागत आहे. त्यामुळेच अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाने थेट दखल घेतलेली आहे. हॉटेल व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आता मध्यस्थी करत आहेत. साहित्य जप्त केली जात आहेत. पादचाऱ्यांना जाण्या येण्याकरिता जे फुटपाथ आहेत, मात्र अमरावती शहरात अनेक चौकांमध्ये फुटपाथवरच अनेकांनी अतिक्रमण केलंय. हे दृश्य आहेत अमरावती शहरातील पंचवटी चौकातील. बेधडक कारवाई, सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल आणि सिटी न्यूज चॅनलचा थेट इम्पॅक्ट. खळबळ उडाली आहे फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यामध्ये. मनपा प्रशासन सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेऊन ते सुद्धा जागे झाले आणि कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे. साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत. अशीच मोहीम अमरावती शहरात जर राबवली तर फुटपाथ संपूर्णतः रिकामे होणार आणि पादचाऱ्यांकरिता जाण्या येण्यास जागा मोकळी होणार. ये काका हमारे कुछ पता नहीं इनका लगे हुए शिवाजी कॉलेज ते पंचवटी चौकापर्यंत धडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. या रस्त्यावर
नागरिकांची मोठी संख्या वर्दळ असते, त्यामुळेच पादचाऱ्यांना फुटपाथवर जाण्यास मोठी अडचण येत होती. अनेक महिन्यापासनं अनेक व्यावसायिकांनी थेट फुटपाथवर अतिक्रमण केलं होतं. त्यामुळे सिटी न्यूज चॅनलचा वृत्तांत प्रसारित झाला आणि तोच वृत्तांत प्रसारित झाला असता मनपा प्रशासन थेट जागं झालंय आणि आज धडक अतिक्रमण कारवाईला सुरुवात केलेली आहे. सिटी न्यूजचा इम्पॅक्ट आणि अमरावती शहरातील शिवाजी कॉलेजच्या समोरील परिसर ते थेट पंजाबराव देशमुख रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक पाणठेले असेल, दुकान असेल, त्याच्यावर समोर असल्यावर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त केलेले आहेत. सोबतच पुनश्च रस्त्याच्या वरच म्हणजे पादचाऱ्यांना जाण्या येण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता. अनेकांना त्रास सहन केल्यानंतर रस्त्यावर उभं राहावं लागत होतं. मात्र आता मनपा प्रशासन जागृत झालंय आणि अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केलेली आहे. काय सांगा, कोणती कारवाई केली आपण? हमने ये बहुत तकरारें आ रही थी. माननीय आयुक्त सचिन कलिंतरे साहब और उपायुक्त प्रशासन मैडम और हमारे पथक प्रमुख श्री योगेश कोल्ले साहब, इनके आदेश पे हमने जो ये तकरार थी गाड़गे नगर, रुक्मिणी नगर, पंचवटी और कटरा नाका, पीडीएमसी, ये सब एरिया में कार्रवाई दोनों साइड से किए हैं और उनको अतिक्रमण हटाने के लिए इंटीमेशन भी दिए है. आपण जोडलेले आहेत ते सुद्धा सकाळी पासून या ठिकाणी दाखल आहेत. कोणती कारवाई केली आहे, काय आपण अतिक्रमणाला बोलवून अतिक्रमण जेवढंही रस्त्यावर अतिक्रमण होतं ते पूर्ण हटवण्यास सांगितलेलं आहे. खासगी वाहनाचा मोठा ते त्यांनाही चालन देण्यात आलेले आहे. प्रायव्हेट गाड्या जे आहेत, ट्रॅव्हल्स आहे, सगळ्यांना चालन देण्यात आलेले आहे. आपली नेमणूक या ठिकाणी चौकात केली आहे. हो, नाही, आज ड्युटी असते नेहमी, अच्छा, त्याच्या हिशोबाने ड्युटी करून राहिलो. आपली मोहीम नेहमीच राहणार की काही दिवस नाही, हे मोहीम नेहमीच राहणार आहे. त्या ठिकाणी फलक लिहिला आहे की 100 मीटर अंतरापर्यंत कोणीच समोर एकदम वेलकम टी पॉइंटवर आम्ही सर्व गाड्या डायव्हर्ट करून राहिलो. तिकडे प्रायव्हेट फक्त एसटी वाले तिथं हे करून झाले. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये काही खासगी वाहने कैद झालेले आहे. इथे सुद्धा रस्ते उभे आहेत आपल्या समक्ष. दुसऱ्या रस्त्यावर सुद्धा रांगा सांगा लागल्या आहेत. यावर काही मोहीम काही नाही. त्यांना माहिती तर सगळ्याला देऊन राहिलो आपण, सगळ्याला माहिती दे तसे इथे गाड्या लावू नका म्हणून. आपल्याच फलकाच्या नियमाचं उल्लंघन केलं तर काय कारवाई होईल? त्यांना नो एंट्री प्रमाणे त्यांना कारवाई करण्यात, नो पार्किंग. सिटी न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट आणि वाहतूक पोलीस प्रशासन सोबतच अतिक्रमण मनपा विभागाने दखल घेतली आहे. अमरावती शहरात धडक कारवाई केली आहेत. मात्र ही कारवाई निरंतर राहणार का, की पुनश्च रस्त्यावर अतिक्रमण होणार, पुनश्च रस्त्यावर अवैध वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार, हे सुद्धा आता पाहणे गरजेचे होणार आहे. कॅमेरामन दिलीप जमदारसह मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती. तर पंचवटी चौकात सिटी न्यूजच्या वृत्तांतानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पण या मोहिमेचा खरा परिणाम किती दिवस राहील? प्रशासनाचा हा कठोर निर्णय कायमस्वरूपी असेल का, याकडे सिटी न्यूज बारकाईने लक्ष ठेवेल. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. इतवारा बाजारातील भाजीपाला दर प्रचंड घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून स्थिर असलेल्या भाजीपालांच्या दरांमध्ये सध्या मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती शहरातील मुख्य भाजीपाला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारा मार्केटमध्ये सिटी न्यूज प्रतिनिधींनी आढावा घेतला असता टोमॅटो, वांगे, कांदे आणि इतर भाजीपालांच्या किमतींमध्ये मोठा बदल झाल्याचे आढळून आले आहेत. नमस्कार, आज आपण आलेलो आहे अमरावती शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार इतवारा बाजार येथे जाणून घेण्यासाठी की गेल्या 2 महिन्यापासून जे भाजीपाल्याचे भाव होते त्या तुलनेत आजच्या तारखेत भाजीपाल्याचे भाव एकदम गडगडल्यासारखे दिसत आहे. त्यामागचे कारण विक्रेते सांगत आहे की आवक जास्त वाढल्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले. जाणून घेऊया काही प्रतिक्रिया विक्रेत्यांकडूनच. भाव एकदमच कमी झालेल्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे सध्याची भाजीपाल्याची, त्यामुळे आवक एकदमच जास्त आहे. टमाटर 10 रुपये किलो आले, वांगे 10 रुपये किलो गप्पू आले, वटाणा 25 रुपये किलो, गाजर 25 रुपये किलो, गोबीचे फुलं मोठे 10 रुपयाला गप्पू आले. याच्या मागचं कारण कसं आहे, माल जास्त आला मार्केटमध्ये त्यामुळे भाव एकदम कमी झालेले आहे.
आणि कसं आहे आता या समोर 2-3 महिन्यात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि सध्या आता लसणाचे भाव कमी झालेले आहे, कांदे कमी झालेले आहे, कारण की नवीन माल येत चालू झाला आहे आणि जुना माल संपत होत आहे. त्यामुळे भाजीपाला इकडे स्वस्तच आहे, कमीत कमी महिना 1.5 महिना. नंतर तिकडे होळीनंतर थोडासा भाजीपाला भाव वाढणार, कारण की ऊन वाढून जाते, त्यामुळे भाजीपाल्याचा भाव वाढून जाणार आहे. बाकी भाजीपाल्याचे भाव तुम्हाला नॉर्मली जर येईन तसे एकदम वाढणार नाही, पण जास्तच जर तुटवडा आला म्हणजे बरसातमध्ये जसा एकदम तुटवडा येऊन जाते मालाचा, त्यामुळे भाजीपाल्याचे भाव थोडे वाढून जाते. बाकी भाजीपाल्याचे भाव नॉर्मलच राहते, जसे टमाटे आज 15 रुपये किलो 10 रुपये किलो आले, जास्त 20-25 रुपये किलो होते, त्याच्यावर वाढत नाही. भाजीपाल्याचे भाव जर वाढायचे असले तर मग ते फक्त बरसातमध्ये वाढते, बाकी भाजीपाला नॉर्मल मध्येच राहते. नाही आपली मार्केटमधूनच खरेदी राहते. कधी कधी जर इमर्जन्सीसाठी आम्ही शेतीतून माल पळवू शकतो शेतकऱ्याकडून. यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान बसताना दिसून येत आहे किंवा व्यापाऱ्यांना हा नाही कसं आहे, जसं शेतकऱ्याचं कसं आहे या टाइमला माल बी क्वांटिटी भरपूर येते ना, म्हणजे कसं आहे म्हणजे जसं महागीत थोडा माल येते 10 पन्ने वांगे येते, या टाइमला 50-100 पन्ने, म्हणजे सरासरी त्याचा भाव ठीक राहते. म्हणजे क्वांटिटी मालाची क्वांटिटी जास्त येते ना, मालाची जी क्वांटिटी आहे एका शेतकऱ्याची क्वांटिटी जास्त येते, त्यामुळे मालाचे भाव कमी राहतात. नंतर ज्यावेळेस भाजीपाल्याचे भाव जास्त राहते त्यावेळेस मालाची क्वांटिटी कमी राहते, त्यामुळे भाज्याचे भाव वाढून जाते. बाकी आता कसं आहे, आता भरपूर वेळ येते, तुम्हाला वांगे खराब नाही दिसणार, काही नाही दिसणार, चांगले. आणि तेच महागीत राहिले तर माल खराब होते. गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र सध्या टोमॅटोची किंमत केवळ 10 ते 15 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलेली आहे. यामुळे गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र ही स्थिती चिंताजनक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांची आवक झाल्यामुळे बाजारातील दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. गृहिणींसाठी सध्या बाजारपेठेत सुगीचे दिवस असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही घसरण मोठ्या संकटासारखी आहे. पुढील काही दिवसातच या किमतींमध्ये काही बदल होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रक्तदान हेच जीवनदान. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. काही तासातच तब्बल 270 जणांनी रक्तदान करून समाजसेवेचा महान आदर्श घालून दिलाय. माजी आमदार लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांची जयंती तसेच स्वर्गीय कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात अवघ्या काही तासातच 270हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि आकांक्षा ठाकूर यांनी स्वतः रक्तदान करत भैयासाहेबांना आदरांजली वाहिली. रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी तसेच ॲडव्होकेट यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने भैयासाहेब ठाकूर यांच्या समाधीस्थळी शिंदी पांडी पंचधारा मोझरी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात काही तासातच 270 युवकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी व्यक्त केली आहे. खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या शिबिराला भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने आयोजित या शिबिरात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे, ज्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय. वेळेवर रक्तदान मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलेत. अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसते. ऑक्सिजन पार्क समोरील जागेवर 40 वर्षापूर्वी धोबी समाजाचा कपडे धुण्याचा व्यवसाय होता, परंतु कालांतराने मंदिर बांधून त्या जागेची घेराबंदी करण्यात आली आहे. आज अखेर या वादग्रस्त जागेवर बुंदेला धोबी समाजाला स्थिर जागा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. आमदार रवी राणांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त कलंत्रे यांच्या कारवाईने जागेची मोजणी सुरू झाली आहे. पूर्वी वडाळी नदीच्या किनाऱ्यावर धोबी समाजाने कपडे धुण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र किमान 40 वर्षापूर्वी या जागेवर मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आणि धोबी समाजाला या जागेपासून वंचित करण्यात आले. अनेक वर्षांपासून समाज बांधवांनी मनपाशी
भूमी अभिलेख कार्यालयाशी पाठपुरावा करत आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर आमदार रवी राणांच्या मध्यस्थीने आणि मनपाच्या सहाय्याने या वादग्रस्त जागेच्या चौकशीसाठी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. बुधवारी या जागेची मोजणी सुरू झाली. यावेळी माजी नगरसेवक आशिष गावंडे आणि धोबी समाज बांधवांनी उपस्थित राहून या प्रक्रियेसाठी पाठिंबा दर्शविला. 40 साल से जो बुंदेला धोबी समाज की लड़ाई चालू थी, उस लड़ाई को संसद में अभी आने वाले 4 तारीख को जो आम सभा हुई थी, सम्माननीय आमदार रवि राणा इन्होंने जो शहर की समस्या लेके आड़ावा बैठक महानगर पालिका के अंदर ली थी, उस आड़ावा बैठक में 40 साल पुराना धोबी समाज का जो मुद्दा था, उस मुद्दे को पेश करते हुए और उसको ग्राह्य धरते हुए न्याय दिलाने के हिसाब से महानगर पालिका और भूमि अभिलेख में जो भी कंज्यूमर चालू है, जो हस्तक्षेप चालू है, जो 40 साल से जगह का ताबा धोबी समाज को नहीं मिला, महानगर पालिका भी बोलती डीपी आरक्षित है, भूमि अभिलेख का पीआर कार्ड है, उसके बावजूद भी आज तक हमको ताबा नहीं मिला है जगह का। और जगह का ताबा नहीं मिलने के कारण गाड़गे बाबा की जन्मभूमि, गाड़गे बाबा की कर्मभूमि, गाड़गे बाबा का परिवार, गाड़गे बाबा के जिस संत इस समाज से पैदा हुए, वो समाज को आज तक धोबी समाज को एक समाज मंदिर तकात नहीं है अमरावती शहर बडनेरा मतदार संघ के अंदर। तो उस अभिलाषा के अंदर 40 साल से जो लड़ाई श्री बुंदेला धोबी समाज लड़ते हुए आ रहा, उस कार्य पद्धति को लेते हुए 3 तारीख की आम सभा में रवि भैया राणा के निर्देश अनुसार सम्माननीय आयुक्त कलंत्री साहब इनको आदेश दे के 3 दिन में आड़ावा बैठक लगाया जाए। उस आड़ावा बैठक में सही में ऐसा आयुक्त तो कभी नहीं आएगा महानगर पालिका के अंदर। जो आयुक्त ने इसके पहले एक सम्माननीय कलेक्टर साहब आए थे जिसने धोबी समाज को सही में न्याय दिए थे, वो थे राहुल रंजन महिवाल, जो रवि भाऊ के कहने के ऊपर 3 घंटे का धरना देके रवि भाऊ राणा ने कलेक्टर ऑफिस में 3 घंटे का धरना देके हमको 1 दिन में पीआर कार्ड बना के दिया था। उस लेके एक साधारण बात है भाऊ, एक आमदार का कार्यकाल 5 साल का रहता, किस्मत से वो आमदार 4था टर्म चुन के आया हुआ है यहाँ, और 4 टर्म चुन के आए बाद भी आज तक वो ज़मीन ना मिलना ये सबसे बड़ी खैत की बात है। और लड़ाई चालू है कागज पत्रों में। ये जो लड़ाई है आज जो भूखंड के माफिया शहर के अंदर पैदा हुए हुए हैं, ये भूखंड माफिया को रोकने के लिए कुछ तो भी पर्याय करने के लिए रवि राणा हमारे साथ में जुड़े हुए हैं और हमको न्याय दिलाने के लिए हर बार उनकी निस्वार्थ सेवा, और हम हर बार उनके कहने जब जाते हैं तो हमारे को पहला प्राधान्य देते हैं। उस दिन की सभा में 19 प्रश्न थे, उसमें 14वें नंबर का प्रश्न धोबी घाट का था। वो प्रश्न को हल करने के रवि भैया ने उनको जानकारी दी कि इनका हल 1 महीने में किया जाए। 3 तारीख को आम सभा हुई भैया, वहाँ से 3 दिन के बाद में सम्माननीय आयुक्त कलंत्री साहब ने भूमि अभिलेख, बुंदेला धोबी समाज और खाजगी जगह धारक, मैं नाम नहीं लेना चाहता हूँ उनका, जो भी खाजगी जगह धारक है उनको बुला के मीटिंग की, लेकिन खाजगी धारक वो मीटिंग में नहीं आए। उसमें आयुक्त महोदय, भूमि अभिलेख, इनका एक बैठक हुई समन्वय के अंदर आयुक्त साहब ने सीधा उनको एक ही पूछा गया कि ये टोटल प्लाट कितना है, ये टोटल प्लाट इतना है, तो उनको कहने भूमि अभिलेख करने इसका जवाब नहीं था। उन्होंने यही बोले कि इसकी मोजनी सहनशील करके खाजगी जगह अलग करके बची हुई जगह जो न्याय दिलाने के हिसाब से धोबी घाट का प्रबल जो प्रस्ताव है वो न्याय देने के हिसाब से इनको ताबड़तोड़ 15 दिन के अंदर इनको न्याय दिया जाए। तो उस संकेत रूप के अंदर भूमि अभिलेख ने अपनी कार्रवाई करते हुए 29 तारीख का, जो आज 29/1/2025 को उस माध्यम से महानगर पालिका रचना अधिकारी, भूमि अभिलेख, समन्वय खाजगी जमा के जो मालक है इसके ऊपर वो, और श्री बुंदेला धोबी समाज, इनकी समन्वय एक साथ मोजनी अभी चालू है। इसका अहवाल देने की गारंटी भी उस पत्र में ऐसा लिखा कि 3 दिन के अंदर अहवाल दिया जाए और इनको न्याय दिया जाए। हमारे लिए तत्परता से महानगर पालिका के अंदर इसके पहले जितने भी जो कार्यकाल पद्धति से हम कुछ बगैर कागज पत्र पद्धति से नहीं गए। महानगर पालिका का आम सभा का प्रस्ताव है, महानगर पालिका में एक मत से हुआ प्रस्ताव है, महानगर पालिका के डीपी आरक्षित है। 1 दिन के अंदर हमारे जो जगह पहले पूर्वजों की जो दी थी आशियाना क्लब था, वो 1 ही दिन में उस टाइम की कुंदन कौशिक मैडम नाम हर भाषण में लिया जाता है, लेकिन गाड़गे बाबा की समाज पर इतना बड़ा अन्याय जो हुआ है उसको न्याय देने का काम हाथ जोड़ के प्रशासन करे, यही हमारी विनंती है।
और इस न्याय की लड़ाई को एक सभागृह तो भी अमरावती के अंदर यदि बता दिया महानगर पालिका कि हमने संत गाड़गे बाबा के नाम से समाज मंदिर बनाया हुआ है, एक समाज मंदिर के न्याय लेके हम लड़ते लड़ते यहाँ तक आए हुए भाऊ। हमें न्याय दिलाने के लिए अब से आज जो भी प्रोसीडिंग होगा इसकी पूरी की पूरी ये जो कार्यक्षेत्र जो कर रहा है, जो आज तक डर रहा है, एक अपक्ष आमदार हमारे पीछे रह के कर सकता है। और शहर के अंदर कई पार्टी के आमदार हैं, कई पार्टी के लोग हैं, लेकिन एक अपक्ष आमदार ने ये चौथा टर्म को चुन के आए करके ये आज दिन हमको आज नसीब मिला। नहीं तो आज तुमको मालूम है भूखंड माफिया कैसा है शहर में, ये बोलने की ज़रूरत नहीं है। ये भी भूखंड जाने के कगार पे था, 10 से महीने के अंदर लेटर ये तक आज निकल चुका था कि ये जगह भी चले गई। लेकिन न्याय प्रतिष्ठा के अंदर कहीं तो भी न्याय देवता के अंदर हमारे लिए जागृत हुआ। उस केस का निवारण किस प्रकार लगा है वो कागज पत्री आज महानगर पालिका और भूमि अभिलेख संक्षेप में आपको बताएंगे। धोबी समाज बांधवांच्या संघर्षाचा विजय झाला असून या स्थिर जागेसाठी सुरुवात झाली आहे। त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हक्क आता मान्य होणार असल्याने समाजातील सर्व सदस्यांची आत्मविश्वास आणि आनंद व्यक्त होत आहे। पुढे येणाऱ्या काळात या जागेची प्रक्रिया पूर्ण होईल अशी आशा आहे। आपला विश्वास आणि पाठिंबा कायम असावा। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शौर्य दिवसाचे औचित्य साधत शहरात भव्य शौर्य यात्रा आणि त्रिशूल दीक्षेचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात 700हून अधिक बजरंग दलाच्या गणवेशधारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। शहरातील बालाजी प्लॉट येथून या शौर्य यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। राजापेठ, राजकमल, जयस्तंभ, जवाहर गेट, गांधी चौक, गोरक्षण मार्गे ही यात्रा बालाजी प्लॉट येथे परत आली, जिथे समारोप सभा पार पडली। या यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, जय श्रीराम, देश का बल बजरंग दल अशा राष्ट्रभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून टाकलेत। श्रीराम लक्ष्मण जानकी जय श्रीराम। देश का बल, देश का बल, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे जय श्रीराम। या कार्यक्रमादरम्यान त्रिशूल दीक्षेचा विधी पार पडला, जिथे कार्यकर्त्यांना राष्ट्रभक्ती आणि सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। समाजसेवी लप्पी उर्फ चंद्रकुमार जाजुदिया, बंटी पारवाणी, राजू देशमुख तसेच त्रिदेव बेंडवाल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली आहे आणि या सभेला संबोधितही केले। राम हमारे पुरुषोत्तम है, राम इस देश के मान बिंदु है, राम इस देश का चरित्र है, राम इस देश का कर्तव्य है, राम इस देश की राजनीति है, राम इस देश का समाज नीति है, राम इस देश की समरसता है। आप वाल्मीकि रामायण पढ़िए, राम की शक्ति प्रकट होना, श्री राम जी की शक्ति प्रकट होना यह परम आवश्यक था। और गीता जयंती के दिन जिस दिन एक तत्वज्ञान उभरा, क्या हुआ? अर्जुन युद्ध से विगत हुआ। अर्जुन को ऐसा लगा, अरे मेरे तो सामने चाचा है, ताऊ है, नाना है, फूफा है, दादा है, सब है, इनको मारूंगा तो राज्य लेकर क्या करूंगा। लेकिन उसे याद नहीं रहा, जब भरे दरबार में द्रौपदी के अब्रू छीनी जा रही थी, तब ये कहाँ थे? तब भीष्माचार्य कहाँ थे? तब द्रोणाचार्य कहाँ थे? तब कृपाचार्य कहाँ थे? तब धृतराष्ट्र कहाँ था? तब कर्ण कहाँ था? लेकिन अर्जुन ये भूल गया, हिंदुओं की यही सद्गुण विकृति है। हिंदू खुद पर
जो अन्याय होता है वो भूल जाता है। दूसरों के अन्याय के प्रति उसके आंख में आंसू है। एक माता जी यहाँ आंसू उसने बहाए गुप्ती के स्वरूप में। हिंदुओं पर जो अन्याय हो रहा है वो हिंदू समाज ही भूल गया था। उसका ये शौर्य जागरण है। अर्जुन में शौर्य जागरण करने के लिए भगवंत ने गीता जयंती के दिन 18 अध्याय वाली एक गीता रखी। हिंदू समाज का एक तत्वज्ञान रखा। कौन बोल रहा है अहिंसा हिंदुओं का धर्म है? गलत है। पूरा श्लोक है अहिंसा परमो धर्मः, लेकिन आगे है धर्म हिंसा तथैव च। धर्म के लिए हिंसा करना एक तरह की अहिंसा है। तो भगवान ने अर्जुन को कहा, अरे अर्जुन तू क्या क्लिब हो चुका है? तेरे मन में यह शंका क्यों पैदा हुई? उठ। और अर्जुन के स्वरूप में विश्व हिंदू परिषद ने श्री राम जन्मभूमि का आंदोलन हाथ में लिया और इस अर्जुन स्वरूप समाज में विश्व हिंदू परिषद ने एक ऐसा बल भरा, एक शौर्य का ऐसा जागरण किया जिसके आधार पर वो बाबर का ढांचा नीचे गिर गया, वो मस्जिद गिर गई। आप देखो जब भी इस्लामी आक्रांता भारत में आए तो उन्होंने कोई नई जमीन पर मस्जिदें नहीं खड़ी की। सभी मंदिरों पर, हमारे देवालयों पर, हमारे आश्रमों पर उन्होंने मस्जिदें खड़ी की। ये क्यों कर रहे हो आप? हिंदू समाज भी अमेरिका में जा रहा है, ऑस्ट्रेलिया में जा रहा है। एक दूध में शक्कर जैसी पड़ती है और दूध मीठा हो जाता है, वैसा हिंदू समाज पूरे विश्व में रह रहा है। आप आए और आपने दूध में नमक का काम किया। अभी तो आपके पूर्वज भी हिंदू ही है। आप तलवारों से डरे और जान बचाने के लिए आपने इस्लाम कबूल किया। आपके पूर्वज कोई तैमूर के वंशज नहीं है, औरंगजेब के वंशज नहीं। फिर भी आप यहाँ कोई जुलूस निकलता है तो औरंगजेब के पोस्टर लेके नाच रहे हो। बाबरी ढांचा जब गिरता है तो उसकी शहादत के लिए आपके आंखों में आंसू है। क्यों है ये बात प्रश्न की ये इसलिए है, ये प्रश्न मैं आपके सामने इसलिए खड़ा कर रहा हूं क्योंकि तब तक हिंदुओं के शौर्य का जागरण नहीं हो रहा था। इसलिए शौर्य जागरण यात्रा हर वर्ष गीता जयंती के दिन विश्व हिंदू परिषद बजरंग दल के निमित्त हम करते हैं। देखो बलि की प्रथा हिंदू समाज में है। बलि किसकी दी जाती है? बकरे की। शेर की बलि किसने दी है क्या? हाथी की बलि दी है क्या? दे ही नहीं सकते। शक्ति है, शक्ति का संचार है। अगर हिंदू समाज को विश्व में अपना एक स्थान निर्माण करना है तो हिंदू समाज को शक्ति साधन संपन्न होना होगा। और ये जब बाबरी ढांचा गिरा, गीता जयंती का दिन हिंदू के शौर्य का प्रागट्य दिन है, इसलिए उस दिन का निरंतर स्मरण हमें करना चाहिए। इस्लामी आक्रांता एक एक करके इस देश में आए। 33,000 मंदिर जो नोटेड मंदिर है उन्होंने तोड़े। बाकी के मंदिरों का तो हिसाब अलग ही है। एक आपको बात बताऊं, जब इस भारत का, हिंदुस्तान का विभाजन हो रहा था 1947 में, 20 लाख हिंदू मारे गए। 20 लाख। जो उर्वरित, जिसका नाम अभी पाकिस्तान हुआ है, उस पाकिस्तान से उर्वरित हिंदुस्तान में आ रहे थे। बांग्लादेश में एक आंदोलन चला आरक्षण के नाम पर। आरक्षण के नाम पर चला हुआ आंदोलन धीरे धीरे हिंदुओं के अन्याय के ऊपर वो आंदोलन आके रुका। क्यों हुआ? ठीक है, बांग्लादेश के विरुद्ध हमने एक युद्ध लड़ा, लेकिन अन्याय किस पर हुआ? हिंदुओं पर हुआ। ये अन्याय क्यों हो रहा था? क्योंकि हिंदू के शौर्य का जागरण नहीं हो रहा था। आपने एक कानून बनाया, वक्फ बोर्ड का कानून। हिंदू किसानों की जमीन, हिंदू मंदिरों की जमीन, हिंदुओं की जमीन अपने पेट में, अपने कब्जे में लेने का यह बहुत बड़ा गंदा षड्यंत्र कांग्रेस और मुसलमानों ने मिलकर किया। क्या बात है, 2012-13 में इस देश का प्रधानमंत्री स्टेज पर खड़ा होता है और वो क्या कहता है? इस देश पर पहला हक किनका है? अल्पसंख्यकों का है। बंधुओं, ये हिंदू राष्ट्र है। पूजनीय डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार संघ शुरू करने से पहले उन्होंने
एक चेतावनी, एक चेतना समाज में निर्माण की और उन्होंने कहा हो मी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणतो हे हिंदू राष्ट्र है। हमारे मन से ये भ्रम निकाल दीजिए कि हमें हिंदू राष्ट्र करना है, नहीं, ये हिंदू राष्ट्र है और हिंदू राष्ट्र को हमको परम वैभवशाली करना है। तर शौर्य दिवसाचे औचित्य साधत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भव्य शौर्य यात्रा आणि त्रिशूल दीक्षा कार्यक्रमाने शहरात राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला। 26 जानेवारी रोजी धारणी शहरात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध सरकारी कार्यालयांमध्ये झेंडावंदन पार पडले आणि विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत। यासोबतच धारणी पोलीस स्टेशनने हेल्मेट वापरण्याचे महत्त्व सांगणारी बाईक रॅली देखील काढली। पाहूया याची संपूर्ण माहिती। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी धारणी शहरात विविध ठिकाणी झेंडावंदनाचे आयोजन करण्यात आले। सहाय्य जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपंचायत व पोलीस स्टेशनसह विविध सरकारी ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। प्रियवंदा भांडळकर, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसीलदार माळी, ठाणेदार अशोक जाधव, नगरपंचायत प्रमुख विजय लोहकरे यांच्यासह शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग दिसला। रंगभवन पटांगणात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत, ज्यामुळे उपस्थित मान्यवरांचे मन मोहून टाकलेत। यावेळी धारणी पोलीस स्टेशनतर्फे हेल्मेट वापरण्याच्या महत्त्वावर जनजागृती करण्यासाठी हेल्मेट घालून बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीने मेळघाटातील नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवाने धारणी शहरात एकजुटीचा संदेश दिला आहे। आजच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी साजरे केलेले हे ऐतिहासिक क्षण त्यांची जागरूकता आणि एकजुटीचा परिचय देतात। अशा प्रकारच्या आयोजनातून आम्ही सुरक्षिततेची आणि आपल्याला कर्तव्याची जाणीव ठेवू। नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दुचाकी चोरट्याचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे आणि त्यांच्या ताब्यातून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादीने आपल्या होंडा ऍक्टिवा दुचाकीचे दुकानासमोरील पार्किंगमध्ये पार्किंग केले होते, परंतु काही वेळाने ते बाहेर आले असता त्यांचे वाहन गायब झाले होते। त्यांनी तात्काळ गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 303 BNS अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्याचबरोबर गुप्त माहितीदारांच्या मदतीने वाहन चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता नागपूर येथील वर्धमान नगर येथे राहणारा 27 वर्षीय ऋषभराज असोपा याला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त महक स्वामी सह पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे आणि त्यांच्या तपास पथकाने पार पाडली। गणेशपेठ पुलिस स्टेशन में शिवम रामनाथ गुप्ता इन्होंने कंप्लेंट किया था कि उनकी जो एक एक्टिवा मोपेड स्कूटर है वो संदेश दवा बाजार की पार्किंग से 18 तारीख को इस महीने के जनवरी के 18 तारीख को सुबह 11 से 1 बजे के दरमियान चोरी हुई थी। उसके बारे में हमारे यहाँ 29/2025 अंडर सेक्शन BNS 303 गुना दाखिल हुआ था। उस गुने के तपास में हमारे डिटेक्शन के जो अधिकारी और स्टाफ है उन्होंने सीसीटीवी फुटेज के आधार पर ऋषभराज श्याम अशोपा उम्र 27 साल, ये वर्धमान नगर में BME कॉलेज के पीछे रहता है, उसको हमने अरेस्ट किया। उसके पास से हमारे इस गुने में जो स्कूटर चोरी हुई थी वो एक्टिवा स्कूटर हमने रिकवर की और उसके पास अधिक हमने पूछताछ करने पर हमें और 5 वाहन उसने चोरी किए, इसकी कबूली दी। वो 5 वाहन भी हमने जब्त किए। तो टोटल हमने 4 एक्टिवा, एक होंडा शाइन और एक डिओ, ऐसे 6 वाहन जब्त किए हैं
उसमें सीताबर्डी में 2, अजनी में 1 और गणेशपेट में 1, ऐसे 4 गुने हमने उसके ओपन किए हैं। और 2 जो व्हीकल है वो भी उसने चुराया है। उसके इंजन नंबर, चासिस नंबर के आधार पर हम वो कहाँ पे वो गुने रजिस्टर है वो हम उसकी तहकीकात कर रहे हैं। और ये जो हमारी कामगिरी है इसमें कुल मिला के 1,70,000 के आसपास का मुद्देमाल हमने जब्त किया है। और ये हमारे डिटेक्शन के PSI डोईफोड़े इन्होंने और पुलिस सिपाही पवन मालखेड़े और वैभव यादव, इनकी ये विशेष कामगिरी है। इसके अलावा दलित, सागर, सुमेध, समीर, तेजराम, इन्होंने देखिल ये इन्वेस्टिगेशन में अच्छी तरह से मदद की और ये हमारे डिटेक्शन में ये 6 गाड़ियाँ जब्त की है। ये जो आरोपी है, ये आरोपी को MD पीने का और दारू पीने का शौक़ था और ये लत के पैसे चुकाने के लिए ये चोरियाँ करता था। गाड़ी चुरा के वो गिरवी रखता था लोगों के पास और उनसे पैसे लेता था। इस गुने का तपास में हमने हमारा ACP, हमारे जो डिवीज़न के कोतवाली डिवीज़न के ACP मोरे मैडम और हमारे जोन के जो DCP मैडम है स्वामी मैडम, इन्होंने हमें मार्गदर्शन किया है। उनके मार्गदर्शन के आधार पर ही हमने ये कामगिरी की है। गणेशपेठ पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक घटनांची उघड होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी नागरिकांना आपल्या वाहनांची सुरक्षितता राखण्याची आणि CCTV यंत्रणा सक्षम ठेवण्याचे आवाहन केले आहे। नागपूर शहर पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवल्यास वाहन चोरींच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल। नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अखेर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांनी 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कुंभमेळ्यासाठी आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी गर्दी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष गस्त ठेवली आहे। या दरम्यान जनरल कोचमध्ये 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पथके तैनात करून 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे। अटक आरोपींमध्ये आंतरराज्य टोळीचा प्रमुख सुरत येथे राहणारा शेख पिरू शेख सईद आणि त्याचे 4 साथीदार, जळगाव येथील चिरागुद्दीन शहा, सुरत येथील राहुल पाटील, नागपूर येथील अनिल उनाते आणि अमरावती येथील शेख वसीम यांचा समावेश आहे। या आरोपींकडून चोरी केलेले 5 मोबाईल, 1 मनी पर्स आणि रोख रक्कम असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरव गावंडे आणि RPF निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। ताजुद्दीन बाबाची दर्गा आहे, त्याचा उरूस असतो मोठा, त्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक इथे येत असतात आणि या दरम्यान चोरट्यांची चोऱ्या करण्याची कारवाई याच्यामध्ये वाढते। जे आंतरराज्य टोळ्या आहेत यावेळेला सक्रिय होताना आम्हाला इन्फॉर्मेशन इनपुट्स असतात, तर आम्ही PI गावंडे जे आहेत नागपूर पोलीस स्टेशनचे आणि त्यांची जी टीम आहे तर त्यांनी आम्ही पेट्रोलिंग खूप वाढवली होती। त्यांनी मला पण इन्फॉर्म केलं होतं, SDPOना पण इन्फॉर्म केलं होतं आणि पेट्रोलिंग वाढवली होती। त्या दरम्यान वेन दे वर पेट्रोलिंग तर 5 संशयित लोक आढळले आणि त्या 5 संशयित लोकांना जेव्हा इंट्रोगेट केलं आणि त्यांना हे केलं तेव्हा आम्हाला कळलं की एक आंतरराज्यीय टोळी आहे जी मोबाईलची चोरी करतात, पर्सची, पैशाची चोरी करतात आणि त्यामधून मग आम्ही त्यांना पकडलेलं आहे। आता 5ही आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे। एक मास्टरमाइंड आहे शेख सईद म्हणून, शेख पिरू शेख सईद म्हणून मास्टरमाइंड आहे आणि 4 आरोपी आहेत, त्यांना आम्ही आता पकडलेलं आहे आणि अजून पण त्यांचा काही मोठा गँग आणि रॅकेट असेल त्याच्याबद्दल आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय। एकूण 6 गुन्हे उघड झालेले आहेत आणि यांचे साक्षीदार असण्याची अजून साथीदार असण्याची शक्यता आहे। ते आम्ही आता अजून इन्व्हेस्टिगेट करतोय आणि आमचे सूत्र देखील लावतोय आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण सगळे टेक्निकल आणि बाकी गोष्टींमधून पण आम्ही पुढे त्याचा उलगडा करू। 5 मोबाईल आणि 1 पर्स आम्हाला जी आहे रोख रक्कम 1 लाखाची ती आम्ही जप्त केलेली आहे। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे। या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात अशा टोळ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील असा पोलिसांचा इशारा आहे। 28 जानेवारीला नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली।
की साईनगर चौक जरीपटका येथे एक टाटा पंच गाडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित वाहनाला थांबविलेत. गाडीची झडती घेतल्यावर पोलिसांना ओसी ब्ल्यू व रॉयल स्टॅग या ब्रँडच्या विदेशी दारूचे 6 बॉक्स मिळालेत. प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या असल्याने मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा हस्तगत करण्यात आलाय. पोलिसांनी वाहन चालक अमर सुणके व राकेश चंदेल याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी उघड केले आहे की हा माल अविनाश नवरखेडे यांच्या आदेशानुसार नागपूरच्या ओका बार अँड रेस्टॉरंटमधनं आणला जात होता. पोलिसांनी 6,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. प्रमुख सूत्रधार अविनाश नवरखेडे व बार मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर पोलीस मुख्यालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. बरखास्तीच्या नोटिसीमुळे मानसिक तणावात असलेल्या या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत रामचंद्र नानाजी रोहणकर यांनी सकाळी स्वतःला संपविलेत. 10 दिवसांपूर्वीच त्यांना बरखास्तीची नोटीस मिळाली होती, ज्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यांच्या घरच्यांनी सांगितले की नोटिसीनंतर ते सतत चिंतेत राहायचे. अचानक त्यांनी विष घेतल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेनंतर नागपूर पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना पोलीस दलासाठी मोठा धक्का आहे. आपल्या सहकार्याने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मानसिक तणाव व कामाचा दबाव यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थ आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पुढील तपासानंतरच या घटनेची खरी कारणे स्पष्ट होतील. येळकोट येळकोट जय मल्हार. श्रोतो, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा अभिमान असलेली कामठा येथील खंडोबा यात्रा यंदाही भव्य दिव्य स्वरूपात पार पडली आहे. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शवली आहे. चला पाहू या यात्रेचा खास रिपोर्ट. अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात दरवर्षी भरणारी खंडोबा यात्रा शेकडो वर्षांची परंपरा असलेली आहे. या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. या जत्रेची सुरुवात खंडोबा देवाच्या मंदिरात महापूजेनंतर पालखीने होते. येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषात खंडोबा देवाची पालखी वाजत गाजत मिरवणुकीने गावभर फिरते. पालखीच्या समोर भक्त खारीक, खोबरं आणि हळदीचा भंडारा उधळतात. सांगायची एक गोष्ट अशी वाटते की ही जत्रा, ही खंडोबाची यात्रेची जत्रा आहे, हे 100-125 वर्षापासून भरत आलेली आहे. ही परंपरा आहे. आणि विशेष म्हणजे ही पालखी ज्यावेळेस इथून निघते खंडोबाच्या मंदिरामधून, त्यावेळेस ही पालखी एका दर्ग्यावर जाऊन तिथं टेकते आणि तिथून पुन्हा लोक गावाने फिरून खंडोबा मंदिरावर स्थानापन्न करतात. तसेच हिंगोली, परभणी, लातूर अशा अनेक ठिकाणी जे आमच्या गावातल्या मुली दिलेल्या आहेत, त्या मुली आवर्जून आजच्या दिवशी येऊन दर्शन घेतात खंडोबारायाचं. हे 100-150 वर्षापासून यात्रा भरत असते. यात्रेचं महत्व की जे नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या खंडोबाचं वैशिष्ट्य आहे. घरापासून मंदिर शिखरापासून घरापर्यंत लोक खारी खोबऱ्याचे तोरण बांधतात, हे एक विशेष आहे. आपल्या एवढ्या पंचकृती सर्व जनता या ठिकाणी यात्रेसाठी येत असते. ग्रामपंचायतीच्या वतीने काय उपाययोजना केल्या? ग्रामपंचायत वतीनं पाण्याची योजना केलेली आहे. दुसरं जे पालखीची जो रस्ता आहे पूर्ण एकदम क्लीन केलेला आहे, जेणेकरून भाई भक्ताला जे पकडतात, पालखी पकडतात, त्यांच्या पायामध्ये खडे वगैरे टोचून पूर्ण झाडझूड केलेलं आहे. काय सांगा सर्व पंचकृषी जनतेला एकच सांगायचं आहे की या दरवर्षी मोठ्या संख्येने सगळे भाई भक्त येतात आणि जत्रेचा आनंद घेतात. माळेगाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा मोठ्या संख्येने पाहायला पाहिजे. मला एक वाटतं की माळेगावच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 2 नंबरला यात्रा आहे खंडोबाची. पण विशेष करून माळेगावला गव्हर्नमेंट लक्ष देतं त्या यात्रेकडे, पण तसं आमच्या गावामध्ये नाही. ग्रामपंचायततर्फे किंवा मंदिरातर्फे आम्ही स्वतःहून यात्रा भरतो. कालपर्वा आम्ही ज्यावेळेस निधी मागायला गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला काहीतरी 1 लाख रुपये मंजूर करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे, पण आणखी निधी आलेला नाही. तो या ठिकाणी आमदार येऊन गेले, हो, आश्वासन वगैरे दिले का?
आश्वासन कामाचं आश्वासन दिलेलं आहे, पण जे निधी येतो माळेगाव सारखा, तर मला एक वाटतंय माळेगावच्या भूमीवर आमच्या गावातही निधी त्याप्रमाणे माळेगाव सरकार देण्यात यावा. या माध्यमातून प्रशासनाला आपली काय विनंती राहणार? प्रशासनाला एकच विनंती राहील की ज्या प्रकारे माळेगावच्या यात्रेमध्ये निधी दिला जातो त्याच प्रकारे कामठ्याच्या यात्रेमध्ये बी निधी द्यावा, कारण इथे बी खूप जनता येते, खूप भावी भक्त येतात, दुरून लांबून येतात. किती लोक या ठिकाणी यात्रेला आले? आज कमीत कमी 20,000 लोक या यात्रेला आलेले आहेत. या खंडोबा यात्रेच्या निमित्ताने देवाला काय साकडं करणार? आम्ही देवाला एकच साकडं घालतो की गाव पूर्ण आमचं एक 27 जातीचं आहे आणि एक सगळं समधर्म पाव आणि एक विशेष थांब म्हणजे सगळेजण एकत्र येतात, हे मी इतकं बोलू शकतो. माळेगाव नंतर दुसऱ्या क्रमांकावर भरणारी खंडोबाची यात्रा कामठा येथे कालपासून चालू झालेली आहे. या यात्रेमध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे सर्व लोक महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या यात्रेला येतात. या यात्रेला विशेष म्हणजे पालखीला महत्व आहे. पालखीमध्ये प्रत्येक महिला पुरुष या ठिकाणी पालखीला शाल पांघरून दर्शन घेतात, तर अनेक महिला लहान मुलासह पालखी घालून जाऊन आपला नवस फेडत असतात. आणि हे जागृत खंडोबा देवस्थान असल्यामुळं प्रत्येकाच्या नवसाला पावते, त्यामुळं प्रत्येक जण या यात्रेला आल्याशिवाय राहत नाही. या यात्रेमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. जसं उद्याला 29 आणि 30 रोजी शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे. 31 तारखेला कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर उद्या येणार आहेत. आणि या यात्रेमध्ये विशेष म्हणजे सर्वात जास्त महत्व म्हणजे पालखीला असते. पालखी ही सर्व धर्म समभाव असून अनेक जातीचे सर्व लोक पालखीला धरतात. आता आपण पाहिलं असेल की पालखी किती मोठ्या प्रमाणात निघते. ही माळेगावपेक्षाही भारी पालखी या ठिकाणी निघते, परंतु शासनाचा कुठलाही निधी या यात्रेला दिला जात नाही. ही यात्रा ग्रामपंचायत मार्फत किंवा गावाल्याच्या मार्फतच निधी जमा करून केली जाते. यामध्ये कुठलेही शासनाचा निधी येत नाही. आणि गावामध्ये दिवाबत्ती, साफसफाई या यात्रेसाठी जे केली जाते ते ग्रामपंचायतच्या थोड्याफार बजेटमधूनच केली जाते. इथे अतिशय मोठी यात्रा या आपल्या जिल्ह्याचं नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरते आणि सर्वच लोक सामील या यात्रेमध्ये होताना दिसतात. विशेष म्हणजे वाघ्या मुरली आणि वारुळ हातावर वार झेलत या यात्रेत भक्तिभावाने सहभागी होतात. महाराष्ट्रातील माळेगाव यात्रेनंतर ही सर्वात मोठी खंडोबा यात्रा मानली जाते. या यात्रेत कुस्ती स्पर्धा, शंकरपट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात. या पवित्र ठिकाणी नवस बोलणारे भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. नमस्कार. कामठा बुद्रुक, तालुका अर्धापूर, खंडोबा यात्रा माळेगाव नंतर कामठा बुद्रुक इथली ऐतिहासिक यात्रा आहे. आणि खंडोबा हे पावणारा देवस्थान आहे, जागृत आहे आणि हे किती वर्षापासून हे चलते. हे आमचा गाव कामठा आहे. या कामठा गावामध्ये अनेक जातीचे माणसं, 27 जातीचे माणसं इथं राहत आहेत. आणि हे जागृत देवस्थान यासाठी याला मानले जाते की एक देवकर माणूस होता जे रोज शेळ्या हे वळत गेलं आणि याच्यानंतर यांनी यांचा ते ढोंडा काय म्हणून ते देव म्हणून याला पूजत गेलं आणि याचा ते नदीमध्ये फेकत गेले. आणि ते रोज सकाळी त्यांना पूजा करण्यासाठी त्यांच्या झोळ्यामध्ये ते येत होते. या पद्धतीने आपल्या इथं आज कामठा बुद्रुक नवसाचा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सर्व जातीचे लोक इथं येत आहेत आणि देवाला कोणी रिकामं जात नाही. या पद्धतीने आज खंडोबा यात्रेसाठी लोक बाहेरून महाराष्ट्रामधून भरपूर बाहेरचे लोक येत आहेत. इथं कोणी बी जात धर्म न हे करून मुसलमान राहो, शीख राहो, खूप जातीचे समजा आमच्या आज पूर्ण तालुक्यामध्ये एवढ्या जातीचा एकही गाव नसल जे आज आमचा कामठा बुद्रुक हे गाव आहे. यासाठी हे याला मानल्या जाते. आणि महाराष्ट्रामधून व दुरून हे आज 28 तारखेला अमावस्याच्या एक दिवस पहिले इथं यात्रा भरते. याप्रमाणे आज यात्रा भरलेली आहे. आणि म्हणजे हे 2 शब्द सांगून जय हिंद जय महाराष्ट्र.
तर पाहिले तुम्ही कामठा खंडोबा यात्रेचा हा भव्य सोहळा. श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळतो. महाराष्ट्राची ही खरी संस्कृती आणि समृद्ध परंपरा कायम यशस्वी हो हीच शुभेच्छा. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल नंबर 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती, विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.